बीडमध्ये बहुजन विकास अभियानाचे नीट पेपर फुटी विरोधात तीव्र आंदोलन. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली असताना उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेपरफुटी प्रकरणातील सर्व आरोपींवर देशद्रोहाचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. बहुजन विकास अभियानाने या प्रकरणी कुलकर्णी, मोतेगावकर, गायकवाड, खैरनार आणि वाघमारे यांच्यासह शिक्षणाच्या नावाखाली दलाली करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत ज्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची खेळ झाला आणि ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. आंदोलकांनी म्हटले की शिक्षणाच्या नावाखाली करोडोंची मालमत्ता जमा करून पेपर फोडणाऱ्या या समाजद्रोही लोकांची मालमत्ता जप्त करावी आणि त्यांचे कोचिंग क्लासेस कायमचे बंद करावेत. या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आले. या सत्याग्रह आंदोलनात बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, संघटक मानसिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर भाते, राजकुमार आप्पा कारभारी, रवी डोंगरे, अंबादास पाटील, किशोर बलांडे, अक्षय सावंत, यावर खान, गोरोबा थोरात, रामजी घोगरे, गोरख वाघमारे, नरसिंग गोखले, व्यंकट काकरे, गंगाधर शेवाळे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पेपर फुटी प्रकरणाची सध्या स्थिती. नीट पेपर फुटी करण्याचा तपास केंद्रीय अन्वेषक विभाग CBI करत असून या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोतेगावकर आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापक PV कुलकर्णी यांचा समावेश आहे. CBIने या प्रकरणी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले असून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशामध्ये 10 वर्षामध्ये आजपर्यंत 4 वेळा नीटचा पेपर फोडण्यात आलेला आहे. नीटचा पेपर फोडून देशामध्ये 23 लाख विद्यार्थ्याच्या स्वप्नावर पाणी घालणाऱ्या हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे. कुलकर्णी असतील, मोटेगावकर असतील, गायकवाड असतील, खैरनार असतील आणि कोणी असे भडे असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. हे भडे शिक्षणाच्या नावाखाली दलाली करून लाखो रुपयाची कमी यांनी केली, विद्यार्थ्याची फसवणूक केली, पालकाची फसवणूक केली, डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याचं भवितव्य त्यांनी आज अंधारात टाकलाय. अहो आता धक्का बसून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून अशा सर्व हरामखोरावर CBIने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. देशामध्ये या घटना आज शिक्षण वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मात्र या शिक्षणाला भादारी करण्याच्या भडव्याने केलाय. म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. आणि आज बहुजन विकास अभियानच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने, विविध संघटनेच्या वतीने पालक, विद्यार्थी, शेतकरी सर्वांना आम्ही घेऊन आज शासनाकडे मागणी करत आहोत की अशा हरामखोरांना तात्काळ कारवाई करून भारतामध्ये पुन्हा असं काही होणार नाही त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून अनेक वेळा पेपर फुटून विद्यार्थ्याची आत्महत्या होऊ नये यासाठी शासनाने कडक निर्णय करून त्या दोषीवर कडक कारवाई करून त्यांनी कमवलेली मालमत्ता जप्त केली पाहिजे. आजपर्यंत वर्षाला 22 लाख हजार कोटीचे उलाढाल या ठिकाणी होते. हा पैसा आला कुठून? यांचे मळमत चौकशी झाली पाहिजे. त्यांनी आजपर्यंत बोगस डॉक्टर किती दिले? खऱ्या डॉक्टरला आज बाजूला ठेवून बोगस डॉक्टर निर्माण केले. त्यांच्यावर कारवाई होऊन देशाला संकटात घालणाऱ्या, देशाला फसवणूक करणाऱ्या
देशाला आज बदनाम करणाऱ्या या घटनेचा बहुजन विकास अभियान जाहीर निषेध करते. जय हिंद.